देणार नाही। आज मार्च होऊन किती महिने झाले? रस्ता, वीज आणि विविध मागण्यांसाठी गोंदवले खुर्दमध्ये रास्ता रोको, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। गोंदवले खुर्द लोदवडे परिसरातील रस्ता, वीज पुरवठा आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज गोंदवले खुर्द इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाकडून अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत कामं सुरू करण्याची ग्वाही देण्यात आल्यानं आंदोलकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित केले। माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, जिल्हा परिषद सदस्य शीतल रणपिसे आणि पंचायत समिती सदस्य गौरी तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास गोंदवले खुर्द येथील एसटी स्टँड परिसरात हे आंदोलन सुरू करण्यात आले। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनात गोंदवले खुर्दचे माजी उपसरपंच अमोल पोळ, माजी सरपंच अर्जुनराव शेडगे, राजेंद्र शेडगे, दीपक पोळ यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। दरम्यान तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून गोंदवले मंडल अधिकारी विजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगल मोगले तसेच दहिवडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी वर्ग आंदोलनस्थळी उपस्थित होता। आंदोलकांनी मांडलेल्या काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत संबंधित विभागांचे अधिकारी सुरुवातीला उपस्थित नसल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। आंदोलनाची तीव्रता वाढू लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र दोन्ही बाजूंनी संयम राखल्यानं परिस्थिती निवळली। यानंतर संबंधित विभागांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला। काही कामं तातडीनं सुरू करण्याचे तसेच उर्वरित मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। प्रशासनाच्या या भूमिकेनंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात याकडे आता गोंदवले खुर्द आणि परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य गौरी तुपे काय म्हणाल्यात ते पाहू। आज गोंदवले खुर्द येथे लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे। याचं कारण की लोकांना पाणी व्यवस्थित नाहीये, लाईटची अनियमितता आणि तसेच रस्त्यावर होणारे अपघात, रस्त्याची कामं, रस्त्याच्या दुरुस्ती नाहीयेत, लोकांचे अपघात होत आहेत, जीव जात आहेत, रस्त्यावर वाढलेली झुडपे त्याकडे लक्ष नाहीये। आणि आम्ही प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या, आम्ही निवेदनं दिली, आम्ही अर्ज केलेत, आम्ही खूप लोकांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। गेले 6 महिने झालं आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या प्रशासनाला जाग येत नाहीये। तर हे करण्यासाठी आज रणरण त्या उन्हात, कोणाला हौस आहे की स्वतःची कामधंदे सोडून या रणरण त्या उन्हात बसायची, पण आज आम्हाला ते करावं लागलं, आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, कारण आज हा प्रश्न ऐरणीवर आला। मूलभूत सुविधा जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काय उपयोग आहे? तर हे प्रशासनाला आम्हाला दाखवून द्यावं लागलं की आम्ही फक्त लोकांचे प्रतिनिधी म्हणून नुसतं निवडून नाही आलो, तर त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा बसायला तयार आहे। आणि आम्ही हे आजच नाही, प्रत्येक वेळेस लोकांना ज्या वेळेस आमची गरज पडेल त्यावेळेस आम्ही हे करणारच आहोत। आणि आज आम्ही ज्या मागण्या केल्या, लाईटची अनियमितता असेल, रस्त्याची कामे अपूर्ण असतील, तसेच रस्त्यावर वाढलेले झाडे झुडपे आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे, तर आम्हाला MSRTCच्या मॅडमनी पण सांगितलं तुमचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तुम्ही कळवा, आम्ही त्याची पूर्तता करू। तसेच आम्हाला MSCBच्या साहेबांनीही लेखी दिले, फक्त आश्वासन आम्हाला नको होतं, मग आम्ही त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे आणि या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्यात। हा आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यासाठी लोकांचाही सहभाग तुम्ही पाहताय, लोकांनीही तितकाच सहभाग दिलेला आहे आणि आमचे हे आंदोलन सक्सेसफुल झालं आणि आम्हाला एक चांगलं त्यातून आउटपुट मिळालं। धन्यवाद। सुरू करतात एक प्रश्न 15 दिवसामध्ये ते लाईट जोडून आपल्याला लाईट देणार रोडचं सांगा आम्हाला। आणि ते साहेब आता अडथळा आला काय कारण तुम्हाला साहेब आम्हाला सांगायचं नाही, तुम्ही पोलीसला बळ वापरून आणि सगळ्या गोष्टी काय त्यांचं पुन्हा शेतकऱ्याचं असेल ते तुमची तुम्ही मिटवायचं कारण सांगायचं नाही। गेले 6 महिने राबवतात आपण हे करता येणार नाही। मोटरसायकलवाले जरा थांबायचं, गाडी जर गेली तर मोडून टाकू आम्ही, थांबायचं उभा राहिला जाऊन देऊ नका ना। दुसरी गोष्ट या रस्त्याची झाडं काढायला सुरुवात झाली मैमानगड पासून, गाडी जाऊन देऊ नका। मैमानगड पासून ही रस्ता दुतर्फा जाण्याची काढायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे पोद्दार मॅडम जे आहे त्यांच्याशी बोलणं झालं की या ठिकाणी
आणि या रस्त्याच्या ज्या त्रुटी आहेत, दुर्ग हिंगणी पासून जे ऍक्सिडेंट झाले, अनेक माणसं मेली, त्याच्यात दुरुस्ती झालेली आहे. टेक्निकल जे आहे, ऐका जरा, टेक्निकल जे आहे ते आपण त्यांना देऊया. दुसरा तहसीलदार साहेब, एक विषय असा आहे की ती रस्ता कुणी तर ठेकेदाराने उघडलाय, तो त्याच्यावर कारवाई तातडीनं करा, कोण आहे त्याला शोधा. आणि दुसरी अनेक योजना आहेत, नुसत्या कागदावर आहेत, त्या सुरू झालेल्या नाही. जल जीवन मशीनचा विषय आहे, हा विषय आपण वाईट आहे. पाणी असून प्यायला गेलं नाही अशी अवस्था असताना आम्हाला मग रस्त्यावर यावं लागतंय. तुम्हाला त्रास झाला, पण तुम्ही लोकप्रिय अधिकारी आहात, तुमचं मनापासून मी स्वागतही करतो. आणि या ठिकाणी छोटे मोठे जे प्रश्न आपले असतील ते आपण संबंधित यंत्रणेला त्यावेळी अंमलदार ते आपण सोडूया. आता शासनाला जी जाणीव झालेली आहे ती जाणीव आपण आता या निवेदन होते. या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांनी निवेदन द्यावं आणि मग आपण यानंतर आंदोलनाचा समारोप करूया. या आंदोलनकर्त्याला विनंती आहे, बघा थोडा रस्ता मोकळा करून सहकार्य करायचं आहे आपल्या या आंदोलनात. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.